चे सदस्य साई गोदळे यांच्या शुभ हस्ते यानंतर ओमकारजी निपुर्ते आहेत त्यांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. ओमकारजी आपण या. चला भरत निपुर्ते आपण या. आपल्या शुभास्ता आपण सन्मानित करणार आहोत. ओमकारजी निपुर्ते यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेमध्ये करत आहोत. विशेष सहकारी या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून आपण पाहायला मिळाल्या स्पर्धेसाठी त्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. अतिथी देवो भव, अतिथींचा सन्मान, अतिथींचा पाहुणचार या स्पर्धेची ओळख आहे आणि तोच आम्ही करत असताना आपण हा यथोचित मान सन्मान. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. आणि पुन्हा एकदा जाऊया जिथं कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज असेल कॉम्बॉक्समध्ये रोशन नावले. धन्यवाद संदीप सर. सुरुवात झाली आहे सामन्याला. सुरुवातीच्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवरती 4 धावा खर्च झाल्यात तर दुसरा चेंडू निर्धाव हाताळलाय गोलंदाज जय यानं. दी टीम गौरापूर संघाकडनं सलामीची जोडी देखील आली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस फुलटच चेंडूची परभणी दिशा देण्याचं काम अगदी कव्हरच्या डोक्यावर चेंडूला उडवून दिलं जातंय. चेंडू निघून चाललाय 4 धाव्यांकरिता. चौकार. फलंदाजी पाहायला भेटते टीम गौरापूर संघाकडनं. टायमर लावलं जातं या ठिकाणी. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा कालावधी असेल. जय सज्ज झालाय. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8. दी चांगली फलंदाजी पाहायला भेटले फलंदाज सूरज याच्याकडनं. यावेळेस आणखीन एक दिखण्या चेंडूच्या हाताळणे हलक्या हाताने चेंडू खुलून काढला जातोय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. तोपर्यंत 1 धाव पडून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. थँक्यू. टीम जय बजरंग वडवली संघ आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. आणि तदनंतर आई गावदेवी स्पोर्ट्स पिलांजे संघ आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचा आपण टॉस इनिंग ब्रेकमध्ये करणार आहोत. दोन्ही संघ उपस्थित आहेत. सो विनंती असेल की आपण रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. पडल्यानंतर चेंडू विसावला गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कमालीची गोलंदाजी आणि चांगल्या चेंडूची हाताळणी जय. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावफलकावरती धावा खर्च झाल्यात त्या 9. यावेळेस खराब चेंडूच्या हाताळणी. यास पंच वळेत आमच्याकडे. पंचांकडनं इशारा आलाय नो चेंडूचा. भीमर चेंडूच्या हाताळणी आणि त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती मात्र फ्री हिट राहील. 5 चेंडूंचा खेळ चांगल्या पद्धतीने केला होता या गोलंदाजानं. परंतु अंतिम चेंडू हाताळायचा होता आणि त्यावरती खराब चेंडूच्या हाताळणी भीमरची हाताळणी केली गेली. गोलंदाज जय याच्याकडनं फ्री हिटचा चेंडू. मोठा फटका सजवायचा होता. अगदी चांगल्या चेंडूच्या हाताळणी निर्धाव चेंडूची सांगता. तटस्थ पंच एकनाथजी डगळे सर यांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल षटक समाप्तीचा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय टीम गौरापूर संघाचं बिनबाद 10 या धावसंख्येवरती. जवळपास 4 मिनिटं खर्च केली जातात या पहिल्या षटकाकरिता. चला लगेचच मैदान सजवून घ्यायचंय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. अभिषेक आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. टीम गणेशपुरी संघाकडनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा लागल्यात त्या 10. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. अभिषेक टू सूरज. फुलटोच चेंडूची परभणी आडव्या बॅटनं फटका सजवलाय. मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय 6 धाव्यांकरिता. षटकार. मध्ये
6 धावा खर्च. फुलटॉस चेंडू होता, कसा सोडेल फुलटॉस चेंडू फलंदाज सूरज. फुलटोल वसूल केला या चेंडूवरती. धावसंख्या 6 धावाने पुढे लुटली गेली आहे, 16 या धावसंख्येवरती. पुनर्ष अभिषेक सज्ज होईल गोलंदाजीच्या मार्गावरती. अभिषेक टू सूरज, जो आतापर्यंत चांगली कामगिरी करतोय. 5 चेंडूंचा खेळ केलाय आणि त्यावरती 15 धावा जमा केल्यात फलंदाज सूरज यानं. यावेळेस कमी गतीचा चेंडू, अगदी बॅटच्या समोर चेंडू हाताळला होता. निर्धाव चेंडूची सांगता. पुनर्ष एकदा अभिषेक सज्ज होईल. पहिल्या चेंडूवरती 6 धावा खर्च झाल्यात. दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीने हाताळला गेलाय. येणारा तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल गोलंदाज सूरज यांच्याकडनं. यावेळेस आणखी एक मोठा फटका, आडव्या बॅटनं चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. 6 धावा खर्च होतील आणि धावसंख्या 6 धावाने पुढे लुटली जाईल, 22 या धावसंख्येवरती. सूरज यानं आणि वैयक्तिक 21 धावा जमा केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळेस बॅटची कडा आणि माघारी जावं लागेल फलंदाज सूरज याला. धक्का क्रमांक 1 असेल टीम गौरापूर संघाला, फलंदाज सूरज याच्या रूपानं. अगदी वादळाच्या खेळीचा अंत केला गेलाय. माघारी पाठवले गेले फलंदाज सूरज याला. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये टीम गौरापूर संघाकडनं, सूरज पाटील. रोहित आलाय नवीन फलंदाज. अभिषेक सज्ज होईल. अभिषेक टू रोहित, नवीन फलंदाज आलाय टीम गौरापूर संघाकडनं. यावेळी आणखीन एक चांगल्या चेंडूच्या हाताळणी. यस, पंच वळताना दिसतील आमच्याकडे. पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव खर्च केली जाईल. कुठेतरी महागडा ठरतोय गोलंदाज अभिषेक. धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद, 23. अगदी 5वा चेंडू हाताळला जातोय गोलंदाज अभिषेक यांच्याकडनं. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. अगदी यॉर्क लाईनचा चेंडू हाताळला होता. हलक्यात चेंडूला कट केलं जातंय मिड विकेटच्या एरियामध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. तोपर्यंत एक धाव पळून पूर्ण केली जाईल. एकापेक्षा जास्त काही नसेल. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. त्यावरती एक हलक्यातानं चेंडू खेळून काढला जातोय आडव्या बॅटनं. एकदा पळून पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी देखील प्रयत्न केला जातोय, परंतु नाकारलं जातंय. एकच धाव असेल, एकापेक्षा जास्त काही नसेल. पंचांकडनं इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय टीम गौरापूर संघाचं. 1 गडी बाद, 25 या धावसंख्येवरती.
अगदी तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. जवळपास 10 मिनिटं खर्च केली जातात. अजूनही 10 मिनिटं असतील आपल्याकडे. टीम गणेशपुरी संघ. अभय आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. टीम नित्यसाई गणेशपुरी संघाकडनं अभय आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. 2 षटकांचा खेळ समाप्तीकरण झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात. 1 गडी बाद 25. तर नक्कीच या ठिकाणी शुभेच्छांचा देखील वर्षाव केला जातोय. हरितजी वेखंडे आणि विवेकजी जाधव यांच्याकडनं शुभेच्छा आल्या टीम गौरापूर संघाकरिता. यावेळेस एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न अगदी यशस्वीरित्या पार पाडला जातोय. धावसंख्या एका धावाने पुढे लुटली जाईल. 26 या धावसंख्येवरती. सुरुवात मात्र चांगली केली गोलंदाज अभय यानं. अजूनही येणारे 5 चेंडू असतील या तिसऱ्या षटकातील. किती धावा खर्च होतील या 5 चेंडूंवरती. यावेळेस बॅटच्या समोर चेंडू लॉंग ऑफच्या रिझन मध्ये देखना फटका. फंबलिंग झाली आहे त्या ठिकाणी. चेंडू निघून जाईल. 1 टप्प्याखेर 4 धाव्यांकरिता चौकार. यावेळेस बॅटच्या समोर चेंडू दिला होता. अगदी मोठा फटका सजवायचा होता. प्रयत्न फसलाय फलंदाजाचा आणि निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल गोलंदाज अभय याच्याकडनं. चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती 1 धाव खर्च झाली होती. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका सजवलाय. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये 4 धावा आणि तिसरा चेंडू निर्धाव. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 1 गडी बाद 30 या धावसंख्येवरती. यावेळेस पुन्हा एकदा देखना फटका. काटपट्ट्याचा चेंडू खुलून काढला जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. दुसरीसाठी प्रयत्न, परंतु एकापेक्षा जास्त काही नसेल. शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय टीम गौरापूर संघाकरिता. विवेकजी जाधव आणि हरितजी वेखंडे या दोघांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय टीम गौरापूर संघाकरिता. यावेळेस पुन्हा एकदा त्याच दिशेने एक चांगला फटका सजवला गेला. क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूपर्यंत. 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. फेकी थोडीशी खराब म्हणावी लागेल. दुसरीसाठी देखील प्रयत्न केला जातोय आणि सहज आणि सोप्या पद्धतीने 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. ज्या ठिकाणी 1 धाव खर्च झाली होती त्या ठिकाणी दुसरी धाव देखील पळून पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 या धावसंख्येवरती. अगदी शेवटचा चेंडू असेल आणि शेवटची 6 मिनिटं असतील. 6 मिनिटांमध्ये अजूनही 7 चेंडू हाताळायचे. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. मोठा फटका सजवायचा होता. फटका फसलाय आणि तोपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. पंचांकडनं इशारा येईल षटक समाप्तीचा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम गौरापूर संघाचं. 1 गडी बाद 34 या धावसंख्येवरती. या ठिकाणी शुभागमन होत आहे. अघई गावचे समाजसेवक अशोकजी भोई साहेबांचा शुभागमन या ठिकाणी होताना आपण पाहतो. त्यांचं बाबा शशकाच्या या तिसऱ्या रजनीमध्ये या मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, वेलकम. जीत आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. टीम गणेशपुरी संघाकडनं 3 षटकांचा खेळ समाप्तीकरण झालाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 34. 1 गडी बाद 34. शेवटचं आणि अंतिम षटक असेल या पहिल्या इनिंगचं. जीत आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. जीत टू आकाश. तर चला उशीर करू नका. शेवटची 5.5 मिनिटं बाकी आहेत. यावेळेस चांगल्या चेंडूच्या हाताळणी. पंचांकडे जोरदार अपील केली जाते, परंतु चेंडू वेध घेतोय सीमारेषेचा. यस, 4 धावा जमा होतील.
केली होती गोलंदाज जीत यानं. ती लेगबायच्या स्वरूपामध्ये 4 धावा खर्च केल्या जातील. अजूनही येणारे 5 चेंडू असतील. या 5 चेंडूंवरती किती धावा जमा केल्या जातील टीम गौरापूर संघाकडनं. जीत सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. येणारा दुसरा चेंडू असेल. आणखीन एका चांगल्या चेंडूची हाताळणी. यावेळेस पंचांकडे अपील केली जाईल. याच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते या ठिकाणी. तर यस गडी बाद असेल. माघारी जावं लागेल फलंदाजाला. नवीन फलंदाज येईल. थोडी घाई करायची नवीन फलंदाज. फलंदाज आकाशाला मात्र माघारी जावं लागले. धक्का क्रमांक 2 असेल टीम गौरापूर संघाकरिता. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आतमध्ये. विशाल. पुनर्ष एकदा जीत सज्ज झालाय. चांगल्या चेंडूची हाताळणी. अगदी निर्धाव चेंडूची सांगता. भन्नाट वेगानं चेंडू स्वार केला होता गोलंदाजानं. अजूनही येणारे 3 चेंडू असतील. यावेळेस बॅटची काढा परंतु यष्टीरक्षकाची कमाल. पुनर्ष एकदा निर्धाव चेंडूची सांगता. अगदी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज जीत. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये अगदी 4 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर निर्धाव चेंडूवरती एक रनआउटची विकेट आणि त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव हाताळलेत या गोलंदाजानं. 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 38 या धावसंख्येवरती. मोठा फटका सजवायचा होता. पंचांकडे अपील. पंचांचं बोट मात्र वरती होईल आणि माघारी जावं लागेल फलंदाजाला. धक्का क्रमांक 3 असेल टीम गौरापूर संघाकरिता. जीत टू अतिश. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. यष्टीचा वेध. माघारी यावं लागेल फलंदाजाला. अगदी 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय टीम गौरापूर संघाचं. 4 गडी बाद 38 या धावसंख्येवरती आणि येणारे 24 चेंडूने 39 धाव्यांची आवश्यकता असेल विजयाकरिता टीम नित्यसाई गणेशपुरी संघाला. तर विनंती असेल कुठल्याही प्रकारचा उशीर करू नका टीम गौरापूर संघ. लगेचच मैदान सजवून घ्यायचंय आपण. येणारे 24 चेंडू 39 धावा. तर चला जय बजरंग वडवली संघाचा कर्णधार आणि पिलंजे संघाचा कर्णधार टॉच बॉक्स मध्ये जोडायचं आहे आपण. तर चला सलामीची जोडी दाखल करायची मैदानाच्या आतमध्ये टीम गणेशपुरी संघ. येणारे 24 चेंडू
39 धावा. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना दाफलकरती 38 धावा लागल्या गेल्या टीम गौरापूर संघाकडनं आणि 39 धावांचा पाठलाग करायचे टीम नित्यसाई गणेशपुरी संघ. मैदान सजवलं गेलंय टीम गौरापूर संघाकडनं. सलामीची तगडी जोडी दाखल करायची मैदानाच्या आतमध्ये. तर अगदी विशालजी ढोणे यांच्यानं देखील शुभेच्छा टीम नित्यसाई गणेशपुरी संघाकरिता. नक्कीच सलामीची जोडी येते मैदानाच्या आतमध्ये. विकी आणि त्याच्या साथीने जोडला जाईल जीत. 24 चेंडू 39 धावा. सलामीचा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती आकाश. सुरुवात होईल सामन्याला. सलामीचा गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजीच्या मार्गावरती आकाश. आकाश टू जीत. 24 चेंडू आणि 39 धावा. सुरुवात होईल. अगदी लांबच लांब असा रनअप तेज तरार गोलंदाज टीम गौरापूर संघाकडनं. आकाश सज्ज झालाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला चेंडू मोठा फटका सजवायचा होता. यष्टीरक्षकाची चूक. चेंडू वेग घेतोय लॉंग ऑनच्या एरियाचं. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत दुसरी धाव पडून पूर्ण आणि 2च धाव्यांवरती समाधान मानावं लागले दोन्ही फलंदाजांना. सुरुवात चांगली झाली आहे दोन्ही संघांकडनं परंतु यष्टीरक्षकाची चूक आणि त्यावरती 2 धावा. चला टीम पिलंचे संघ आपला कॅप्टन त्वरित उपस्थित करा. पिलंचे संघ पुनर्ष एकदा आकाश सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती तर 2 धावा खर्च झाल्यात. 39 धावांचा पाठलाग करायचंय. यावेळेस बिग ब्लास्ट मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय चेंडूपर्यंत परंतु त्याच्याही डोक्याला येईल मस्तक आणि चेंडू निघून जाईल. 6 धाव्यांकरिता बिग ब्लास्ट षटकार. मोठा फटका सजवला गेलाय दुसऱ्या चेंडूवरती. 6 धावा खर्च झाल्यात. गोलंदाज जीत याच्याकडनं आकाश याच्याकडनं धावफलक जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. यावेळेस कमी गतीचा चेंडू पुनर्ष एकदा आडव्या बॅटनं फटका सजवलाय. चेंडू निघून जाईल. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका षटकार. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करायचे. सुरुवातीचा पहिलं षटक आहे पॉवर प्लेचं षटक ज्याचा पुरेपूर समाचार घेतला गेलाय फलंदाज जीत याच्याकडनं. यावेळेस आणखीन एक सलगचा तिसरा मोठा फटका. 6 धावा बिग ब्लास्ट षटकार. पॉवर प्लेचं षटक 4 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंवरती 20 धावा जमा झाल्यात. 39 धावांचा पाठलाग करायचंय. त्यावरती पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि त्यानंतर येणारे 3 चेंडू 3 बिग ब्लास्ट. फलंदाज जीत ऑन फायर. येणारा 5वा चेंडू असेल. आकाश सज्ज झालाय. आकाश टू जीत. यावेळेस चौथा अगदी षटकारांचा या ठिकाणी पाऊस पाडला जातोय. सारमाळ आणि टीम सावरोळे संघ आपण आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. श्री गणेश सारमाल आणि विपक्षामध्ये जर्मन सावरोली संघ आपण रिपोर्टिंग करायची आहे. दोन्ही संघ
सलगचा चौथा षटकार येतोय. फलक जाऊन पोचलंय 26 या धावसंख्येवरती. चार चेंडू 4 बिग ब्लास्ट. यावेळेस पाचवा कमालीची फलंदाजी म्हणावी लागेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवरती. तर या 5 षटकारांकरिता जयेशजी पाटील गणेशपुरी यांच्याकडनं 200 रुपयाचा क्रॅश प्राइज देण्यात येते फलंदाजाला. तर जीत करिता हे पारितोषिक असेल. अजूनही येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावा. पहिल्या षटकामध्ये जवळपास 32 धावा कुठून काढल्यात फलंदाज जीत यानं. नवीन गोलंदाज आलाय गोलंदाजीच्या मार्गावरती. अतिश येतोय. यावेळेस अडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल. विजयाकरिता फक्त 7 धावेंची आवश्यकता असेल. यावेळेस मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चांगली झेल पकडली जाईल आणि विकी याला मात्र माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक 1 असेल टीम गणेशपुरी संघाला. फलंदाज विकी याच्या रूपानं. नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. जय येतोय नवीन फलंदाज. अतिश टू जय. त्या पहिल्या षटकामध्ये सलगचे 5 चेंडू आणि 5 बिग ब्लास्ट जीत. आणि त्या 5 षटकारांकरिता 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा केलंय जयेशजी पाटील. जय दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड फलंदाज असेल टीम गणेशपुरी संघाकडनं. यावेळेस चांगल्या चेंडूची हाताळणी. त्यावरती एक चोरटी दाखवण्याचा प्रयत्न आणि पंचांकडे अपील केली जाईल. यास तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते. यस एक धाव असेल या चेंडूवरती. नॉट आउटचा इशारा येतोय पंचांकडनं. धावफलक जाऊन पोहोचले 33 या धावसंख्येवरती. आता फक्त 6 धावेंची आवश्यकता असेल. बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. यावेळेस पंचांकडनं इशारा आलाय व्हाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपात आणखी एक धाव खर्च केली जाईल. चला टीम पिलंज संघ आपला कॅप्टन उपस्थित करा.
आणि वडवली संघ आपण देखील उपस्थित राहा, आपला कॅप्टन उपस्थित करायचा आहे. आडव्या बॅटनं मोठा फटका सजवायचा होता. अगदी निर्धाव चेंडूची सांगता केली जाईल गोलंदाजाकडनं. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज अतिश. दाफलकावरती 34 धावा लागल्यात. 7 चेंडूंचा खेळ केलाय फलंदाज जीत यानं आणि 32 धावा टोकून काढल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची हाताळणी. वारंवार निर्धाव चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज अतिशयच्याकडनं. कमालीची गोलंदाजी करतोय. विजयाकरिता फक्त 5 धावेंची आवश्यकता असेल. अतिश सज्ज झालाय अतिश टू जीत. यावेळेस फटका फसलाय. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सहज आणि सोप्या पद्धतीने पळून पूर्ण केला जाईल. धावसंख्या 2 धावेने पुढे लुटली जाईल 36 या धावसंख्येवरती. तर अजूनही विजयाकरिता येणारे 12 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता असेल. गणेश आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावरती. गणेश आलाय नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावरती. गणेश टू जय. विजयाकरिता 12 चेंडू आणि 3 धावेंची आवश्यकता असेल टीम नित्यसई गणेशपुरी संघाला. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. भन्नाट वेगाला चेंडू स्पार केला होता. पंचांकडनं इशारा आलाय वाईट चेंडूचा. अतिरिक्त स्वरूपात आणखीन एक धाव खर्च केली जाईल. यावेळेस मोठा फटका बिग ब्लास्ट. विजय होईल टीम नित्यसाई गणेशपुरी संघ. हार्डलक टीम गौरवपूर. तर टीम गणेशपुरी संघ जीत याला विनंती असेल आपण यायचंय मॅन ऑफ द मॅच करिता. चला पिलंजे संघ आपल्याला टॉपिकल कॉल जर आपण नसाल तर मग पेनल्टीचा स्वीकार करून घ्यावं लागेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ज्याने 5 बॉलमध्ये 5 षटक्या ठोकले जीत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला जीत आपण या. आणि जयेश पाटील यांच्या वतीने 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे.